महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे। रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा कार्यक्रम पार पडणार आहे। तर राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करतील। आजपासून मनसेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ होणार आहे। मनसेच्या वर्धापन दिनासाठी रायगडावर तयारी पूर्ण झाली आहे। 20वा वर्धापन दिन आणि तोही रायगडच्या पायथ्याशी। आता आपण तिथंच आहोत जिथं आज हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे। आपण बघू शकतो तर मनसेचा हा 20वा वर्धापन दिन आहे। आपण रायगडच्या पायथ्याशी आहोत आणि रायगडच्या पायथ्याशी हा संपूर्ण पोडियम जो आहे तो बांधण्यात आलाय। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सहभागी व्हा, सदस्य व्हा असं लिहिण्यात आलंय। खरं तर 20वा वर्धापन दिन आहे, 9 मार्च आहे आज आणि 9 मार्चच्या दिवशी अनेक भाषणं होतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतील ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र आपण बघू शकतो तर फक्त मुख्य नेते मंडळी त्या चेअरवर बसेल, बाकी कोणीच नसतील आणि इथे सगळीकडे आपण बघू शकतो तर सदस्य नोंदणीच्या फॉर्म जे आहेत ते भरले जाणार आहेत। एकंदर सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर आपण बघू शकतो तर सदस्य नोंदणीसाठी जे चेअर जे आहेत ते लावण्यात आले आहेत। अनेक लोक इथे येतील, मनसेला खऱ्या अर्थानं सदस्य होतील तर मनसेला सदस्य होण्यासाठी इथे येऊन ते फॉर्म भरतील। आपण संपूर्ण गोष्ट तर पाहिली गेली तर हा संपूर्ण चित्र हे रायगडच्या पायथ्याशी हे संपूर्ण बांधण्यात आलंय। मनसेचे झेंडे आपल्याला दिसत आहेत सगळीकडे आणि या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी एक वेगळेपण या वर्धापन दिनानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सुद्धा इकडे ठेवण्यात आली आहे। त्यालाच अभिवादन करून कुठे ना कुठे या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मात्र आपण पाहू शकतो तर 8 वाजता सुमारे 8 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या परिवारासोबत आणि मनसे नेत्यांसोबत हे रायगडला जाणार आहेत। रायगड वर गेल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील। त्या सगळ्या कार्यक्रमानंतर ते खाली येतील आणि इथंच ते आपला सगळ्यात पहिल्यांदा सदस्य नोंदणीचा फॉर्म भरतील आणि त्याच्यानंतर सदस्य नोंदणी सुरुवात होईल। त्या मनसेच्या या वर्धापन दिनाचं वेगळेपण हे इथे आता दिसून येत आहे। स्नेहल सोबत श्रेया सावंत, पुढारी न्यूज, रायगड।